विजय कुमार, जनता संविधान न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही इथे आलेलो आहे, आझमशाह लेआउट मध्ये आलेलो आहे। इथे नागपूरला मुख्य शाखामध्ये आलेलो आहे, आदित्य अनगा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये इथे आलेलो आहे। इथल्या ज्या संस्थापक मॅडम आणि उपाध्यक्ष मॅडम आपल्यासोबत जुळलेल्या आहेत, अनगा समीर सराफ मॅडम आपल्यासोबत जुळलेल्या आहेत। यांच्याकडनं जाणून घेऊया यांच्या संस्थेला किती वर्ष झाले, काय काय यांचे इथे स्कीम्स आहे, स्पेशली महिलांसाठी काय स्कीम्स आहे, वरिष्ठ नागरिकांसाठी काय स्कीम्स आहे, बालकांसाठी काय स्कीम्स आहे, यांचे किती शाखा आहेत, कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये यांचं कार्य सुरू आहे। मागील 11-12 वर्षापासून निरंतर इथे सेवा देऊन राहिलेले आहे आणि यांचं कस्टमर डाटाबेस ही नागपूरच नाही तर महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही आहे आणि चांगला सॅटिस्फाईड कस्टमर डाटाबेस आहे यांचा आणि एक चांगली भरारी घेतलेली आहे यांनी। तर मॅडम कडनं आपण जाणून घेऊया यांच्या संस्थेबद्दल। मॅडम नमस्कार। नमस्कार। मॅडम आपला परिचय। मी अनगा समीर सराफ, आदित्य अनगा मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम करते, संस्थापक उपाध्यक्ष म्हणून काम करते। संस्थेला 12 वर्ष झाली आहेत पूर्ण। 2 ऑक्टोबर 2011 रोजी आम्ही ही संस्था सुरू केली आणि आनंदनगर ही आमची पहिली शाखा होती आणि 7 जणांच्या स्टाफपासून ही संस्था सुरुवात झालेली आहे आणि संस्थेला 12 वर्षात उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला वाटतं आमचा कस्टमर बेस हा जवळजवळ 2.5 लाखांच्या वर आहे आता आणि 1200 लोक ब्रांच असोसिएट्स म्हणजे ज्याला आपण दैनिक प्रतिनिधी म्हणतो त्या संदर्भात आपल्याशी जुळलेले आहेत। 600 लोकांचा स्टाफ आहे, मॅक्झिमम हा स्टाफ लेडीज स्टाफ आहे आमच्या इथे आणि त्याच्यानंतर म्हणजे ग्राहकांना आम्ही आपलं समजून जी त्यांना अगत्यशील वागणूक देतो, मला वाटतं तेच आमच्या यशाचं गमक आहे आणि हॉस्पिटॅलिटी त्याचप्रमाणे प्रत्यक्ष त्यांना तिथे येऊन आम्ही मॅक्झिमम लोकांना लवकरात लवकर काम करून देण्यामुळेही आमच्यात मला वाटतं आमच्या लोकांना एक उत्तम त्याच्यामुळे प्रतिसाद संस्थेला मिळतो आहे आणि आदर पण मिळतो आहे। तर मला वाटतं आदित्य अनगाच्या यशाचं हे एक पण गमक असावं असं मला वाटतं। त्याचप्रमाणे आम्ही सॅटरडे ॲक्टिव्हिटी म्हणून एक दर सॅटरडेला ॲक्टिव्हिटी घेत असतो। त्याच्यावर जे आपले नवीन विषय आहेत त्या विषयावर आम्ही आमच्या स्टाफला बोलायला लावतो प्रत्येकाला आणि ही पूर्ण ॲक्टिव्हिटी आमच्या 68 ब्रांचेसमध्ये होत असते। एक विषय दिला जातो, त्या विषयावर चर्चा करून आपली मतं आमची मुलं मांडत असतात आणि मला वाटतं त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि एक स्टेज डेअरिंग म्हणतात ते पण त्यामुळे त्यांना येतं। ते एक स्किल डेव्हलपमेंट म्हणा किंवा एक तुमचा परफॉर्मन्स स्टेजवर कसा असला पाहिजे किंवा आपण बँकिंग इंडस्ट्रीत असल्यावर जे आपल्याला कस्टमरशी बोलायचं असतं तो कॉन्फिडन्स पण मला वाटतं यामुळे त्यांना मिळत असतो। तसंच आमचा ॲन्युअल डे 2 ऑक्टोबरला होत असतो दरवर्षी। त्याच्यात एक थीम देतो आम्ही, त्या थीमनुसार आमचीच मुलं त्याच्यात पार्टिसिपेट करत असतात। त्याच्यात सिंगिंग असतं, डान्सिंग असतं, त्याचप्रमाणे जी थीम असते त्याच्यावर ते मला वाटतं 101% ते आपलं काम करत असतात आणि एक ग्रँड फिनाले तो आमचा असतो। तर त्याच्यामुळे पण एक स्टेज डेअरिंग त्यांना येतं आणि मला असं वाटतं की तो एक आमचा दिवस असतो, त्यामुळे सगळी मुलं तिथे खूप एन्जॉय करत असतात आणि त्यामुळे एक टीम बॉन्डिंग निर्माण होतं की जे एक बँकिंगला खूप आवश्यक आहे। तसंच आम्ही महिला दिनाच्या दिवशी रॅली काढत असतो। त्याच्यानंतर वृक्षारोपण, सामाजिक गोष्टींमध्ये मदत करणं, जसं मागच्या वर्षी आम्ही करोनाच्या याच्यामध्ये आम्ही नीम के पेड असं घेऊन 1 लाख वृक्ष आम्ही लावलेले होते आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आम्ही त्याचा उपयोग करून घेतला कारण ऑक्सिजनचा तेव्हा पुरवठा हवा होता प्रत्येकाला। तर ते एक आम्ही वृक्षारोपण राबवलं होतं। त्याचप्रमाणे महिला दिनी आम्ही 2 स्कीम केल्या होत्या, एक आई नावाची आणि मी नावाची। ताईमध्ये मिडिल नेम आपल्या आईचं घेतलं होतं आणि ती स्कीम आम्ही राबवली होती। तशीच मी यासाठी प्रत्येक महिलांच्या नावाने एक स्कीम केली होती। तसेच आमचे बरेच उपक्रम चालू असतात। त्याच्यानंतर इन्शुरन्स असतो आमच्या मुलांसाठी आणि बाकी अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला वाटतं आदित्य अनगा नंबर 1 कार्य करत आहे। सामाजिक कार्यात तर आहेच आघाडीवर। हळदी कुंकू सारखे कार्यक्रम, दिवाळी पहाट हे पण सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो। आणि मॅडम कोणकोणत्या स्टेटमध्ये आपलं आहे मॅडम? हो, आमचं मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे आणि छत्तीसगड। एकूण किती शाखा आहेत मॅडम आपल्या? आमच्या 68 शाखा आहेत
आणि रिसेंटली आम्हाला 21 शाखांची परमिशन पण मिळालेली आहे. तर आम्ही नक्कीच एक्सपान्शन मोडमध्ये आहे सध्या. आणि मॅडम ह्या अवॉर्डच्या बद्दल थोडंसं प्रकाश हो, टाकाल मॅडम? सध्या आम्हाला एक लोकमतचा अवॉर्ड, ब्रँड ऑफ चॉईस अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मला वाटतं आदित्य अनघात प्रत्येक येणाऱ्या जो स्टाफ आहे त्यांनी आम्हाला प्रथम चॉईस द्यावा आणि आमच्या इथेच मॅक्झिमम वेळ म्हणजे लॉंग टर्मसाठी विचार करावा, हे आमचं ध्येय आहे. आणि तसंच फेडरेशनमध्ये आदित्य अनघाला डायरेक्टर पद मिळालेलं आहे. आणि मला वाटतं ही एक आमच्यासाठी एक उल्लेखनीय बाब आहे. आणि तसंच पाहिलं असेल तुम्ही तर आम्हाला हे अवॉर्ड पण त्यांनी आम्हाला एक बेस्ट सोसायटी म्हणून दिलेलं आहे. आणि मॅडम वरिष्ठ नागरिकांसाठी काय स्कीम्स? वरिष्ठ नागरिकांसाठी 0.5% आपण देतच असतो आणि वेळोवेळी जसं त्यांच्या डिमांड असतात त्यांना आम्ही देतच असतो. तसेच आम्ही मला वाटतं कॅलेंडर देत असतो, त्यांना गिफ्ट्स देत असतो. तर ह्या पण आमच्यासाठी स्कीम्स असतात. तर ह्या होत्या मॅडम आपल्यासोबत जुळल्या होत्या, अनघा मॅडम आपल्यासोबत जुळल्या होत्या, इथल्या ज्या संस्थापक उपाध्यक्षही आहेत तिथल्या. आणि मॅडमनी खूप संक्षिप्तपणे आपल्याला सांगितलं यांचे किती स्टेटमध्ये वर्क आहे, किती ब्रांचेस आहे आणि सगळे जितकेही कस्टमर्स डाटाबेस सांगितला मॅडमनी आपल्याला. आणि सगळं सॅटिस्फाईड फुली कस्टमर डाटाबेस आहे. आणि ही एक विश्वासचं दुसरं नाव बोललं जाईल आदित्य अनघा. ह्याच विश्वास करून लोक इथे येतात. आपल्या पूर्ण पिढी इथे येऊन राहिलेले त्या लोक. या 12 वर्षात मॅडमनी फार चांगलं वर्क केलेलं आहे. म्हणून इथे कसं लहानपासून मोठ्यांपर्यंत वरिष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचे इथे अकाउंट्स आहे आणि सगळ्यांना इथे सॅटिस्फाईड सर्व्हिस मिळून राहिलेली आहे. कोणतीही तक्रार नसताना इथे सगळे इथे. आणि दुसरी गोष्ट एक मी पॉईंट आउट करू इच्छितो की मेन म्हणजे मॅडम इथल्या एम्प्लॉईसाठी एक ट्रेनिंग सेशन चालू होते दर आठवड्याला म्हणा, महिन्याला म्हणा.